स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संदर्भात आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी. मनपा जिल्हा परिषद निवडणुकांच्या संदर्भात निर्णय होणार का याकडे लक्ष. आज दुपारी 12 वाजता मंत्रिमंडळाची बैठक होणार. मंत्रिमंडळामध्ये कोणते निर्णय होणार याकडेही लक्ष. अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची आज संध्याकाळी महत्त्वाची बैठक. पालकमंत्रीपदाचा वाद, माजी नगरसेवक बाबूराव चांदेरे यांनी केलेली मारहाण या विषयांवरती चर्चा होण्याची शक्यता. गुरुवारी अजित पवार बीडमध्ये जाणार. अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा नियोजन समितीची पहिली बैठक. पालकमंत्रीपदाची सूत्र हाती घेतल्याच्या नंतर अजितदादा पहिल्यांदाच बीडमध्ये. अंजली दमानिया यांनी घेतली अजित पवार यांची भेट. 20 ते 25 मिनिटं या दोघांमध्ये चर्चा झाल्याची माहिती. मंत्री धनंजय मुंडे यांच्या विरोधामधील पुरावे सादर. तर आज अजितदादा मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार असल्याचं आश्वासन दिल्याची अंजली दमानिया यांची माहिती. सरपंच हत्येच्या प्रकरणामध्ये धनंजय मुंडे यांचा काडीमात्र संबंध नाही. माजी मंत्री अनिल पाटील यांच्याकडून धनंजय मुंडे यांची थेट पाठराखण. संबंध नसताना सुद्धा धनंजय मुंडे यांना टार्गेट केलं जात आहे. अनिल पाटील यांची प्रतिक्रिया. भाजपचे आमदार सुरेश धस आज मुख्यमंत्र्यांची भेट घेणार. बीड प्रकरणामध्ये उज्ज्वल निकम यांच्या नेमणुकीबाबत मुख्यमंत्र्यांकडे करणार मागणी. सरकारनं संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणी सुरुवातीपासूनच आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न केला अशी जनतेची भावना. रोहित पवार यांची एक्स पोस्ट पुन्हा एकदा चर्चेत. संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणाचा पारदर्शक पद्धतीने तपास करावा रोहित पवारांची मागणी. काही दिवसांनी वाल्मिक कराड राजकारणामध्ये येईल. भाजपच्या गटामध्ये जाऊन बसेल. संजय राऊत यांचं सूचक वक्तव्य. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आजचा 4था दिवस. प्रकृती खालावली तरी सुद्धा मनोज जरांगे हे आपल्या आंदोलनावरती ठाम. धनंजय देशमुख यांची मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या ठिकाणी त्यांनी भेट दिली आहे. सामूहिक उपोषणामध्ये धनंजय देशमुख हे सहभागी आहे. बाबा सिद्दीकी यांच्या हत्येच्या प्रकरणी झिशानच्या जबाबामध्ये 7 बड्या बिल्डरांचा उल्लेख. सिद्दीकींची मोहित कंबोजशी फोनवरून चर्चा झाल्याचा डायरीमध्ये उल्लेख. तर पोलिसांनी फेटाळला एसआरए वादाचा अँगल. बाबा सिद्दीकींचा मारेकरी शिवकुमार गौतमसह 26 आरोपींच्या विरोधामध्ये बकुका कोर्टामध्ये आरोपपत्र दाखल. शुभम आणि प्रवीण लोणकर गटाचे सूत्रधार असल्याचा पोलिसांचा दावा. बाबा सिद्दीकी यांचे चिरंजीव झिशान सिद्दीकी यांच्या जबाबामध्ये ठाकरेंचे आमदार अनिल परब यांचा सुद्धा उल्लेख. ज्ञानेश्वर नगर पुनर्विकासामध्ये परब यांचे हितसंबंध असल्याचा संशय केला व्यक्त. झिशान सिद्दीकींच्या स्टेटमेंटमध्ये माझं नाव नाही. मोहित कंबोज यांची एबीपी माझाला प्रतिक्रिया. बाबा सिद्दीकी हे माझे अत्यंत चांगले मित्र. कंबोज यांची माहिती. आमदार आदित्य ठाकरे घेणार मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट. आज संध्याकाळी मुंबई महानगरपालिकेच्या मुख्यालयामध्ये आदित्य ठाकरे आणि पालिकेचे आयुक्त यांच्यामध्ये बैठक. सर्व पक्षांनी स्वबळावरती लढण्याच्या राऊतांच्या वक्तव्याचं काँग्रेस कार्यकर्त्यांनी केलंय स्वागत. स्वबळावरती लढण्याची आमची तयारी झाली असल्याची काँग्रेसच्या विकास ठाकरे यांची माहिती. राजुल पटेल यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला आणि यानंतर शिवसेना ठाकरे यांचा गट आक्रमक. राजुल पटेल यांची शाखा शिवसेना ठाकरे गट ताब्यात घेणार. विधानसभा निवडणुकीमध्ये पक्षविरोधी काम केल्यामुळे शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख करसिंग वसावे यांची शिवसेनेमधून हकालपट्टी. शिवसेना संपर्क प्रमुख माजी आमदार चंद्रकांत रघुवंशी यांची कारवाई. नांदेडच्या निवृत्त पोलीस उपअधीक्षक संजय पुजलवार यांच्यावरती गुन्हा दाखल. पुजलवार यांच्याकडे कायदेशीर उत्पन्नाच्या तुलनेमध्ये 16.65% किमतीची आपसंपदा असल्याची माहिती. नागपूरमध्ये जीबीएसच्या रुग्णांची स्थिती स्थिर असल्याची पालिकेची माहिती. पालिकेच्या आकडेवारीनुसार नागपूरमध्ये 3 रुग्ण आढळल्याची माहिती. जीबीएस बाधित तरुणाचा मृत्यू झाल्याच्या नंतर केंद्र सरकार सावध. 7 तज्ज्ञांच्या समितीची नियुक्ती. सोलापूरमधील तरुणाचा झाला होता जीबीएसमुळे मृत्यू.
राज्यामध्ये गुलेन-बॅरी सिंड्रोमच्या रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सध्या अलर्ट मोडवर. केंद्र सरकारने नेमले तज्ज्ञांचं 7 सदस्यीय पथक. सोलापूरमध्ये जीबीएसचे 2 संशयित रुग्णांचे सॅम्पल महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले. कोल्हापूरमध्ये जीबीएस सिंड्रोमचे 2 रुग्ण सापडले. दोन्ही रुग्णांवरती कोल्हापूरच्या सीपीआर रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू. एक रुग्ण कर्नाटकामधल्या कोगनोळी इथला तर दुसरा हुपरी इथला. बर्ड फ्लूमुळे नंदुरबार जिल्हा प्रशासन सतर्क. पशुसंवर्धन विभागाच्या वतीनं पोल्ट्रीच्या तपासण्या. सतर्कता म्हणून रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले. मराठी भाषा भवन बांधण्यासाठी कोस्टल झोन मॅनेजमेंट अथॉरिटीकडून राज्य सरकारला परवानगी. पीडब्ल्यूडीचे अधीक्षक अभियंता व्ही बडे यांची माहिती. किरीट सोमय्या आज जालना, परभणी आणि लातूर या जिल्ह्याच्या दौऱ्यावर. जन्म प्रमाणपत्र घोटाळ्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणार असल्याची माहिती. उशिरा जन्म नोंदणी अर्ज हे बांगलादेशी रोहिंग्यांचे असल्याचा सोमय्या यांचा आरोप. 2,14,307 अर्जांचे फॉरेन्सिक ऑडिट करण्याची किरीट सोमय्या यांची मागणी. नवी मुंबई पोलीस दलाची यशस्वी कामगिरी. वर्षभरामध्ये पोलिसांनी 200 बांगलादेशींना अटक केली आहे. गुन्हे उघडकीस आणण्याच्या प्रमाणामध्ये 3% वाढ. देह विक्री प्रकरणामध्ये पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या बांगलादेशी तरुणीचं आशादीप वसतिगृहामधून पलायन. तरुणीचा पोलिसांकडून शोध सुरू. शिवसेनेच्या डहाणू तालुका समन्वयक अशोक धोडी अपहरणाच्या प्रकरणी त्यांचे बंधू आणि 2 जणांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल. रत्नागिरी शहराजवळच्या मिरकरवाडा बंदरामधील अतिक्रमण हटाव मोहिमेचा आजचा दुसरा दिवस. नागरिकांकडून कोणतीही आडकाठी नाही. राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचं काम एप्रिल महिन्यापर्यंत पूर्ण होईल. सार्वजनिक विभागाच्या वतीनं सध्या वेळोवेळी आढावा घेण्याचं काम मात्र सुरू. प्रतापगडाच्या संवर्धनाचं निकृष्ट दर्जाचं सुरू असलेलं काम सध्या थांबवलं. मंत्रिमंडळ बैठकीमध्ये संवर्धनाच्या कामाच्या संदर्भात निर्णय घेणार. चुकीचं काम करणाऱ्या ठेकेदाराला चपराक. अमरावती विभागातील 5 जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना अद्यापही मदत नाही. 386 कोटी 23,48,000 रुपयांचा प्रस्ताव अद्यापही मंजूर नाही. धाराशिवच्या परांडामध्ये सीना कोळेगाव या प्रकल्पामधून शेतकऱ्यांसाठी पाणी सोडलं. भोंजा हवेली इथे पाणी पोहोचल्याच्या नंतर शेतकऱ्यांकडून श्रीफळ आणि फुलं अर्पण करून जलपूजन. नंदुरबारमध्ये तापमान वाढीमुळे शेतकऱ्यांची डोकेदुखी सुद्धा वाढली. पपई पिकाचं उन्हापासून संरक्षण करण्यासाठी पपईवरती लावलं जात आहे आच्छादन. भिवंडीमधील कामवारी नदीला अतिक्रमण आणि प्रदूषणाचा विळखा. प्रशासनाचं अक्षम्य दुर्लक्ष. नागरिकांकडून संताप व्यक्त. बोरिवलीमध्ये पार पडला हरिहृदय युवा महोत्सव. आध्यात्मिक आणि भक्तीच्या मार्गावरती चालण्याची प्रेरणा देणाऱ्या महोत्सवाला अनेकांची उपस्थिती. नाशिकमध्ये आगामी कुंभमेळ्याच्या तयारीला सुरुवात. नाशिक जिल्ह्याचे पालक सचिव एकनाथ डवले आज घेणार आढावा बैठक. सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील दोडामार्ग तालुक्यामधल्या तिलारी खोऱ्यामध्ये हत्तींचा धुमाकूळ. हत्ती हे कळपासह लोकवस्तीमध्ये येत असल्यामुळे नागरिकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण. ठाण्यामधल्या कासारवडवली परिसरामध्ये हायपर सिटी मॉलच्या 2ऱ्या मजल्यावरती भीषण आग. अग्निशमन दलाकडून आगीवरती नियंत्रण. पनवेलच्या भोकरपाडा भागामधल्या मराठी कुटुंबाला परप्रांतीयांकडून अपमानास्पद वागणूक. मनसेच्या कार्यकर्त्यांची मराठी कुटुंबाच्या न्यायासाठी धाव. घडलेल्या घटनेचा परप्रांतीय कुटुंबाला मनसेनं जाब विचारला. शिक्षा सुनावताच 2 आरोपींनी केलं पलायन. मालेगाव न्यायालयाच्या आवारामधली घटना. पोलिसांकडून एकाला अटक, 1 जण फरार. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. पुण्यामधल्या येरवडा परिसरामध्ये असणाऱ्या कामगार नगरमध्ये गाड्यांची तोडफोड. तसंच श्रीकांत चव्हाण नावाच्या तरुणाला कोयत्यानं मारहाण. ही सगळी घटना सीसीटीव्हीमध्ये कैद. क्रिकेट खेळत असताना एका तरुणाचा मृत्यू. वसईच्या कोपर गावामधील सागर वझे या तरुणाला क्रिकेट खेळताना हृदयविकाराचा झटका.
नाशिकमधल्या सटाण्यामध्ये चाकू हल्ल्यामध्ये 3 जण गंभीररीत्या जखमी. मेव्हण्यासोबत आलेल्या व्यक्तीनं हा हल्ला केल्याची माहिती. नागपूरमध्ये 17 वर्षीय मुलीने स्वतःच्याच हाताची नस कापून आणि गळ्यावरती जखमा करून आत्महत्या केली. धंतोली पोलीस स्टेशनच्या हद्दीमधली घटना. आत्महत्येपूर्वी तिने चिठ्ठी लिहून ठेवल्याची पोलिसांची माहिती. साताऱ्यामध्ये डांबर चोरी करणारी टोळी अखेर जेरबंद. टोळीकडून 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. जमिनीच्या वादामधून पुतण्याने चुलतीच्या अंगावरती घातला ट्रॅक्टर. ट्रॅक्टर खाली चिरडून या महिलेचा मृत्यू. नाशिकच्या कळवण तालुक्याच्या गोळाखालमधली घटना. क्षुल्लक कारणावरून कुऱ्हाडीचे घाव घालून जावयाकडून सासऱ्याची हत्या. यवतमाळच्या जवाहर नगर भागातली घटना. सांगलीमधल्या विटामध्ये एमडी ड्रग्ज बनवल्या जाणाऱ्या कारखान्यावरच एलसीबीचा छापा. कारखान्यामधून कोट्यवधी रुपयांचा ड्रग्जचा मुद्देमाल जप्त. समृद्धी महामार्गावरून डिझेलची तस्करी. 8 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सिंधी रेल्वे पोलिसांची धडक कारवाई. यवतमाळमध्ये 90 ग्रॅम एमडी ड्रग्जसह देशी कट्टा सुद्धा पोलिसांनी केलाय जप्त. दुचाकीच्या डिक्कीमधून आरोपी घेऊन जात होता ड्रग्ज. राकेश यादव आणि अनुप जयस्वाल अशी या आरोपींची नावं. जळगावमध्ये 2 गावठी कट्ट्यांसह 4 जिवंत काडतुसं घेऊन फिरणाऱ्या आरोपीला अटक. अरबाज खान असं या तरुणाचं नाव. लोढा भावंडांना सामंजस्यानं वाद सोडवण्याचा हायकोर्टाचा सल्ला. ट्रेडमार्कच्या वादावरून अभिषेक लोढा आणि अभिनंदन लोढा हायकोर्टामध्ये आमने सामने. लोढा ट्रेडमार्क वापरण्यावरून अभिषेक आणि आनंद यांचा वाद. कैलास मानसरोवर यात्रा पुन्हा एकदा सुरू होणार. भारत चीनमधील उच्चस्तरीय बैठकीमधला निर्णय. सीमेवरील तणावामुळे 2020 पासून बंद असलेली यात्रा आता पुन्हा एकदा सुरू करण्याचा निर्णय. प्रयागराजमध्ये उद्या दुसरं शाही स्नान पार पडेल. उद्या मौनी अमावस्येच्या पार्श्वभूमीवरती पार पडणार स्नान. कुंभमेळ्यासाठी जाण्याचा प्रवासही महागला. प्रयागराजला जाणाऱ्या विमानाचं भाडं 50,000 रुपयांच्या घरात. पर्यटकांची वाढणारी संख्या लक्षात घेऊन डीजीसीकडून निर्णय. पर्यटकांमध्ये आता उत्तर प्रदेश राज्याची लोकप्रियता सुद्धा वाढली. राज्यामध्ये येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येमध्ये 2023च्या तुलनेत 2024 मध्ये तब्बल 17 कोटींनी वाढ. सुमारे 23 लाख विदेशी पर्यटकांनी उत्तर प्रदेशला भेट दिली आहे. डोनाल्ड ट्रम्प हे राष्ट्राध्यक्ष झाल्याच्या नंतर पहिल्यांदाच त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. या संभाषणाच्या संदर्भात मोदींनी एक्स पोस्ट केली आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित सिनेमा फर्स्ट क्लास दाभाडेनं पहिल्या 3 दिवसांमध्ये पार केला 2 कोटींचा टप्पा. चित्रपटाला महाराष्ट्रभर प्रेक्षकांची पसंती. अमेय वाघ, सिद्धार्थ चांदेकर आणि क्षिती जोग प्रमुख भूमिकेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.